विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे, कारण महाराष्ट्र शासन अंतर्गत वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात। आता आपल्याला सुद्धा माहिती आहे की विविध योजना सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच युवक व युवतींसाठी ही योजना महाराष्ट्र शासन घेऊन आलेले आहे। या योजनेअंतर्गत ज्यांचं टायपिंग झालेलं आहे बघा, तुमचं जर टायपिंग झालेलं आहे तर विशेष व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी। तर ज्यांनी सर्टिफिकेशन केलं आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासन देणार आहे 6,500 रुपये। आता त्यासाठी वेबसाईटसुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता। अमृत योजना याचं नाव आहे, ज्यामध्ये संगणक टंकलेखन योजना GCC TBC या योजनेचं पूर्णपणे नाव असणार आहे। यामध्ये कोण पात्र असणार आहे, कागदपत्रे कोणते लागणार आहे, त्यानंतर अर्ज प्रक्रिया काय असणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर ही योजना असणार आहे अमृत योजना। अमृत योजना अंतर्गत आता ऑनलाईन पद्धतीने अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत। तुमचं सर्टिफिकेशन केलं आहे, टायपिंगचा कोर्स झाला आहे, तर नक्कीच तुम्ही इथं लाभ घेऊ शकता। तर यासाठी बघा, एलिजिबिलिटी काय आहे, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, तुम्हाला बेनिफिट काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, ॲप्लिकेशन प्रोसेस, ही सगळी माहिती पाहून घेऊया। तर संगणक टंकलेखन योजना असणार आहे, ज्यामध्ये रक्कम तुम्हाला 6,500 रुपये मिळणार आहे। एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही पाहू शकता, म्हणजे पात्रता काय असणार आहे। अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा GCC TBC व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत सादर करणे बंधनकारक राहणार आहे। तर इथे मेन अट तेच आहे की जे काही महाराष्ट्र राज्य आहे परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स आहे, त्याचं सर्टिफिकेशन आणि परीक्षा तुम्ही पास झालेलं पाहिजे आहे। त्यानंतर अमृतकडून आर्थिक लाभ घेण्यापूर्वी अर्जदाराने अर्जासोबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची संबंधित परीक्षा देणार असल्याची स्वयंघोषणापत्र देणे आवश्यक राहणार आहे। तुमची पात्रता किमान 10वी पास असायला पाहिजे आहे। वयोगट 18 ते 45 पाहिजे आहे। अर्जदाराचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे ₹8 लाखाच्या आत असल्याबाबत लाभार्थ्यांचे सक्षम प्राधिकारी यांचे उत्पन्नाचे जे वैध प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे। अर्जदारांनी यापूर्वी व अर्ज करताना कधीही टंकलेखन परीक्षेसाठी कोणतेही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे स्वयंघोषणापत्र व संस्था चालकाचे प्रमाणपत्र पाहिजे आहे तुमच्याकडे। त्यानंतर उमेदवाराचं आधार कार्ड ची प्रत पाहिजे आहे। उमेदवाराचे वैयक्तिक बँक खात्याचे तपशील, म्हणजे बँकेचं नाव आहे, शाखा खाते क्रमांक, IFSC कोड, हे सगळं पाहिजे आहे। बँकेचं नाव, शाखा, खाते क्रमांक आणि IFSC कोड लागणार आहे। हे पूर्ण काय असणार आहे, तुमचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे तुम्ही 10वी पास आहे, तुमचं वय 18 ते 45 आहे, तुमच्याकडे सर्टिफिकेशन आहे, तुमचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, तर नक्कीच तुम्ही ते काय करू शकता, अर्ज करू शकणार आहात। तर लक्षात घ्या, शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा माध्यमातून जे महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी, स्वयंरोजगार व रोजगार सक्षम बनवण्यासाठी हे राज्य सरकारच्या माध्यमातून काढलेली योजना आहे, ज्यामध्ये महिन्याला 6,500 रुपये तुम्ही कमवू शकता। प्लस इथे 1 महिन्याची कालावधी, म्हणजे एप्रिल 30, 2026 पर्यंत डेडलाईन असणार आहे। आता रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागणार आहे बघा, म्हणजे जे कागदपत्र तुम्हाला काय लागणार आहे, फोटो आहे, जे काही तुमचे डिजिटल सिग्नेचर असणार आहे, साईन, उत्पन्न प्रमाणपत्र, EWS सध्याचे आर्थिक वर्ष, डोमासाईल प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा बदली प्रमाणपत्र, हे तुम्हाला 4-5 डॉक्युमेंट्स लागणार आहे। तुम्हाला काय मिळणार आहे यातून, तर जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा GCC TBC कम्प्युटर टायपिंग, जे मराठी, इंग्लिश, इंग्रजी 30, 40, 50 व 60 शब्द प्रति मिनिट उत्तीर्णित होतील, म्हणजे लक्षात घ्या, तुमचं कम्प्युटर टायपिंग मराठीमध्ये असो किंवा हिंदी किंवा इंग्लिश, हे 30, 40 आणि 50 व 60 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण होतील, त्यांना एक रकमी 6,500 रुपये प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहणार आहे। तर प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अमृत संस्थेमार्फत लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होणार आहे। तर DBT मार्फत तुमच्या खात्यामध्ये हे 6,500 रुपये येणार आहे। या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी अनुज्ञेय राहणार नाही। तर या व्यतिरिक्त कोणतेही पैसे तुम्हाला मिळणार नाही। तर अशा प्रकारे हे बेनिफिट्स आहे। ॲप्लिकेशन प्रोसेस म्हणजेच काय की इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करा। संपूर्ण अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आहे, त्यामुळे अर्ज सुरू करण्यापूर्वी चांगले व स्थिर इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचं असणार आहे। तर नेट कनेक्शन आहे का व्यवस्थित चेक करा। आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा। ऑनलाईन अर्जासाठी लागणारे सर्व कागदपत्रे आधीच PDF स्वरूपात तयार ठेवा, जेणेकरून तुमची गडबड होणार नाही आणि ऑनलाईनच्या अर्ज भरताना चुका होणार नाही।
ऑनलाईन अर्ज सुरू करा. पोर्टलवर लॉग इन करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करा. कागदपत्रांनुसार सर्व माहिती काळजीपूर्वक व अचूक भरायची आहे. जे कागदपत्रे असणार आहे तुमचे ते तुम्हाला रेफर करून तुमची माहिती चुकवायची नाही आहे. कागदपत्रे अपलोड करा. अर्जामध्ये दिलेले संबंधित पर्यायामध्ये योग्य कागदपत्रे अपलोड करा आणि अगदी सोपं आहे. तुम्ही घरी बसून सुद्धा 2 मिनिटात हे अर्ज करू शकणार आहेत. फक्त तुम्हाला पूर्वतयारी करायची ते म्हणजे तुमचे सर्व कागदपत्रांचं जे काही कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायचे आहेत, PDF त्या स्वरूपात पाहिजे आहे, त्यामुळे नंतर गडबड होणार नाही. आणि जे कागदपत्र सांगितलेलं आहे त्याच्याच नावापुढे तुम्हाला संबंधित पर्यायामध्ये तुम्हाला ते अपलोड करायचे आहे व ते अपलोड केल्याची खात्री करा. अर्जाची तपासणी करा. अर्ज सबमिट करण्यापूर्वी भरलेली माहिती व अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा नीट तपासून घ्या, जेणेकरून कोणतीही चूक तुमच्याकडून होणार नाही. सूचना वाचून संमती द्या. दिलेल्या सर्व सूचनांचा काळजीपूर्वक अभ्यास करून खालील घोषणेस संमती द्या. मी वरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या असल्यास मला पूर्णपणे समजले आहेत. अर्ज सादर करा व सर्व माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर अर्ज ऑनलाईन सादर करा आणि अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये काही बदल तुम्हाला करता येणार नाही. असंही सिम्पलमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. स्टार्ट ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर बघा इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे का विचारत आहे, जेणेकरून अर्जामध्ये कोणतेही अडथळे येणार नाही. आणि डॉक्युमेंट प्रिपरेशन जे तुम्हाला सांगितलं की जसं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, इन्कम सर्टिफिकेट आहे, डोमसाईल आहे, तुमचे पासपोर्ट साईज फोटो आहे, बँक पासबुकची कॉपी आहे, ही सगळी तुम्हाला लागणार आहे. आय हॅव रीड द अबोव इन्स्ट्रक्शन्सवरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड टू ॲप्लिकेशन. सिम्पली तुमचा मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका आणि ते लॉग इन करायचं आहे आणि अर्ज भरण्यास सुरुवात करायची आहे. अर्ज भरताना तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड टाका. रजिस्ट्रेशन नसेल तिथे सिम्पली रजिस्टर करा, ज्यामध्ये आधार नंबर टाका, तुमचा मोबाईल नंबर, जनरेट OTP टाकल्यानंतर OTP येईल, तुमचे सर्व डिटेल्स भरायचे आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि कंप्लीट करायचं आहे. अशा सोप्या पद्धतीने 2 मिनिटात तुम्ही तुमच्या घरी बसून अर्ज करू शकता. या संदर्भात काही प्रश्न असू द्या कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण तुमच्या मित्रमैत्रिणींचं टायपिंग झाले, तुमच्या घरी बहिणीचं, भावाचं किंवा कोणाचंही हे टायपिंग झालं असेल तर तुम्ही अर्ज भरू शकता आणि 6,500 रुपये सरकारमार्फत या योजनेचा लाभ मिळवू शकता. महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.